नाशिक आणि दिंडोरीमध्ये प्रचार सभांचा धडाका आज पाहायला मिळणार आहे। नाशिककर आणि दिंडोरीकरांना मोठमोठे जे दिग्गज नेते आहेत त्यांचं आज भाषण ऐकण्याची संधी आहे। तर वणीमध्ये मविया उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी शरद पवार यांची सभा होणार आहे आणि नाशिकच्या गोल्फ मैदानामध्ये राजाभाऊ वाजे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा आहे। तर पिंपळगाव बसवंतमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान मोदींची ही सभा होणार आहे। त्यामुळे हे नेते आता इथल्या जनतेला नेमकी काय आश्वासनं देतात ते बघावं लागेल आणि इकडची जी लोकांची समस्या आहेत त्यावरून हे नेते काही बोलतात की फक्त एकमेकांवर टीका टिप्पणी करतात तेही बघावं लागेल। आणि या विषयात एक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? नाशिक दिंडोरीमध्ये आज सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे, मोठमोठे नेते या ठिकाणी असणार आहेत। सध्या कसं चित्र इथं पाहायला मिळते, कशी तयारी सुरू आहे? अगदी खरंय फरा। खरं तर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज महायुतीतील वरिष्ठ नेते त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते हे नाशिकमध्ये असणार आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येत आहे। नाशिकच्या पिंपळगाव परिसरात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची देखील उपस्थिती लाभणार आहे। तर दुसरीकडे शरद पवार हे देखील नाशिकमध्ये असणार आहे। नाशिकच्या वणी येथे भास्कर भगरे यांच्यासाठी शरद पवार हे सभा घेणार आहे। तर सायंकाळी राजाभाऊ वाजे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे आता मैदानात येणार आहे आणि सायंकाळी नाशिकच्या गोल क्लब मैदानावरून उद्धव ठाकरे यांची तोफ दडाडणार आहे। एकूणच जर बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते हे आज नाशिकात असणारे। आता या सभांमधून ते उमेदवारांचा प्रचार तर करणारच आहे, मात्र यावेळी खरं तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी देखील करण्याची शक्यता आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं असेल तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली आहे। कांदा प्रश्नी शेतकरी नाराज झालेले, त्यामुळे एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये आता ते शेतकऱ्यांना या संदर्भात काही आश्वासित करतात का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जी सभा आहे त्यामध्ये आता जर बघितलं असेल तर ठाकरे गटाचे जे इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी न दिली आणि नाराज झालेले विजय करंजकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याच्यामुळे आता या संदर्भात उद्धव ठाकरे त्यांच्यावर काय भाष्य करता हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच आजचा जो दिवस आहे तो महायुतीतील वरिष्ठ नेते आणि महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते यांच्या सभांनी गाजणार असल्याचं बघायला मिळते। निश्चितच महेश, आता नाशिककर कोणाच्या सभेला जास्त प्रतिसाद देतात, कुठे जास्त गर्दी करतात तेही बघावं लागेल। नाशिककरांचं काय म्हणणं आहे तेही आपण बघणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।